या मालिकेच्या 20 ऑक्टोबरच्या भागामध्ये महिपत आणि नागराज हे दोघं जण आता कारमध्ये असताना प्रियाचा कॉल आलेला आहे आणि प्रिया सांगत आहे, वा वा काय ड्रामा खेळलायत तुम्ही. म्हणजे खरं तर तुमची मुलगी जिवंत आहे आणि तिला आता पूर्णपणे तुम्ही आता मारण्याचा प्रयत्न केलात आणि आता मीडियासमोर काय ती मुलाखत दिलीत. पण तुम्हाला हे वाटलंच कसं की ही प्रिया तुमचा ड्रामा ओळखणार नाही. प्रियाला सगळं खरं माहिती आहे. आता ना तुमच्या विरुद्ध माझ्याकडे खरे तर 2 पुरावे आहेत. एक म्हणजे तुमचा असलेला तो व्हिडिओ, पण त्या व्हिडिओच्या सोबतच माझ्याकडे आहे ते म्हणजे आता साक्षी जिवंत असल्याचं मी शोधून काढणार आणि तो तुमच्या विरुद्ध पुरावा वापरणार. तुम्ही काय माझ्या विरुद्ध बॉम्ब फोडणार हो. मीच तुम्हाला आता इकडे अशा पद्धतीने अडकवेन ना. असं म्हणत इकडे आता प्रिया फोन ठेवते. महिपत म्हणतो, नागराज शेठ या प्रियाचा काय तो बंदोबस्त करा, तुमच्या त्या वकील भावाला सांगा. यावरती नागराज म्हणतो, अरे त्या वकील भावाचं नाव नको घेऊस. काय माहिती आहे का, त्याचं नाव घेशील ना तर तो आधीच आहे सत्यवान आणि त्यात उगाचच आपल्याला अडकवेल. तुम्ही काळजी करू नका महिपत शेठ. मीच जाऊन आता त्या प्रियाचा असा काही बंदोबस्त करतो ना की तुम्ही बघाच. आज जाऊन त्या आता सुभेदारांच्या घरातच बॉम्ब फोडतो ते आणि या प्रियाला कसा आता एक धडक दाखवतो. हे झाल्यावरती दोघं जण घरी येतात. घरी आल्यावरती महिपत रडतोय नाटक करायला आणि नागराज त्याला समजवतोय, महिपत शेठ काळजी करू नका, काळजी करू नका. कसं आहे ना, तुमची मुलगी ना येईल परत. अहो महिपत शेठ काय काळजी करताय तुम्ही, असं म्हणत तो महिपतला आता समजवतोय. महिपत म्हणतोय, काय करताय नागराज शेठ, अहो नीट तरी माझं सांत्वन करा. ती प्रिया म्हटली ना की मी रडताना एकदम क्यूट दिसत होतो, मी काय ॲक्टिंग केले आणि तुम्ही माझं सांत्वन पण नीट करत नाही आहेत. यावरती तो म्हणतो, नाही नाही ॲक्टिंग तर एकदम भारी केली, म्हणजे त्यात काय वादच नाही आहे. पण काय माहिती आहे का, आता ती तुमची प्रिया तिने ओळखलं आणि त्याचं काय करायचं. यावरती महिपत सांगायला लागतो, त्याची काय चिंता करायची खरं तर गरज नाही आहे. हे बघा त्या प्रियाचा तर बंदोबस्त करूच, पण माझ्या मुलीची ओळख आता लपवून आपल्याला पुढे आता व्यवस्थितरित्या कार्य करायला पाहिजे. यावर नागराज म्हणतो, चिंताच करू नको रे महिपत, इतकं केलंय ना याच्या पुढे सुद्धा आता सगळंच होणार आहे. ती प्रिया काय वाकडं करू शकत नाही आहे आपलं. पण काय महिपत शेठ तुमची मुलगी गेली, काय महिपत शेठ तुमची मुलगी गेली असं म्हणत आता इकडे रडण्याचं नाटक दोघं जण करत असतात. इकडे सायली विचार करत असते. त्यावेळेला अर्जुन म्हणतो, काय ग बायको काय विचार करतेस. यावरती सायली म्हणते, काही नाही, मी साक्षीचा विचार करते. म्हणजे तुम्ही बघा ना, साक्षी खरंच म्हणजे तिचा खून झाला असेल या गोष्टीवरती माझा विश्वासच बसत नाहीये. काय झालं असेल नक्की. यावरती अर्जुन म्हणतो, हो आपण त्या गोष्टीचा नंतर विचार करू, आत्ता सध्या दिवाळी आहे ना, आपण दिवाळीच्या बद्दल बोलूया. यावरती सायली सांगते, तुम्ही तर मला सगळं दिलं पण एक गोष्ट द्यायची आता विसरलं. यावरती अर्जुन एकदम लाडात येतो, काय विसरलो मी तुला द्यायचं. यावरती ती म्हणते, तुम्हीच आठवा की. यावरती अर्जुन म्हणतो, काय विसरलो. सायली म्हणते, ठीक आहे मी सांगते तुम्हाला, कान इकडे करा. अर्जुन पण एकदम लाडामध्ये कान इकडे करतो. त्यावरती सायली त्याच्या कानात किंचाळते, तुम्हीच ओळखा काय देणार आहात ते. आठवत नाही काही नाही आहे. मग अर्जुनला कळतच नाही की आपण काय चुकलोय आणि मग तो बायको सांग ना, अगं मी काय चुकलोय, काय तुला द्यायचं मी राहिलंय, अगं बायको बोल ना, असं म्हणत तो आता बायको करत खाली आलेला आहे. आणि अर्जुन सायलीला म्हणवतोय, हे सगळ्या घरच्यांनी पाहिलेलं आहे. काय रे अर्जुन काय झालं, बायकोचं आणि तुझं काही भांडण झालं का. अर्जुन म्हणतो, नाही ते हे. यावरती प्रताप म्हणतो, अरे काय झाले तरी काय. त्यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो, काही नाही. आणि हे सगळं चालू असताना मग आता अर्जुन सांगायला लागतो, काय ग बायको शॉपिंगला जायचं आहे का. यावरती अस्मिता म्हणते, हो मला शॉपिंग करायचं आहे, म्हणजे मला ना नवीन कपडे घ्यायचे आहेत. यावरती अर्जुन म्हणतो, तुझं काय ग, दर महिन्याला शॉपिंग करत असतेस तरी सुद्धा तुला नवीन शॉपिंग करायचे अजून. असं म्हटल्यावरती अस्मिता म्हणायला लागते, तू गप रे, माझ्याकडे नाही आहेत कपडे काही. यावरती सायली म्हणते, मला काय वाटतं माहिती आहे का. अर्जुन म्हणतो, ठीक आहे आपण सगळ्यांनी मिळून आता दिवाळीचं शॉपिंग करूया, चालेल ना. यावरती सायली म्हणते, नाही मला काय वाटतं माहिती आहे का, आपण सगळ्यांनी मिळून दिवाळीचं शॉपिंग करायच्या ऐवजी आपण यावर्षी दिवाळीला कपडेच घ्यायचे नाही आहेत. यावर्षी आपण कपडे न घेता आपण काय करायचं तर आता म्हणजे अन्नपूर्णा ट्रस्टच्या लोकांना कपडे घेऊया, गोरगरिबांना. आपण आपल्या कपड्यांचा खर्च तिकडे करूया. यावरती कल्पना प्रताप दोघांना ही युक्ती आवडते आणि ते म्हणतात, बरोबर आहे सायली जे काही बोलते ना ते आम्हाला पटले. नवीन कपड्यांची खरेदी न करता सगळे कपडे गोरगरिबांना देण्यासाठी खर्च करूया पैसे. नेमकं मैनावती आणि सदाशिव हे दोघं जण हे ऐकतात. मैनावती लगेच धावत पळत आपल्या रूममध्ये येते आणि त्यानंतर ती आता खूप मोठी युक्ती करते. म्हणजे हे सुभेदार गोरगरिबांना पैसे वाटणार आहेत ना किंवा कपडे वाटणार आहेत ना, मग आपण कुठले श्रीमंत आलोय. आणि
त्यामुळे तिने सायलीचं बोलणं ऐकून पटकन रूममध्ये येऊन ती आता आपल्या साडी फाडायला लागते. ज्या वेळेला ती साडी फाडायला लागते त्यावेळेला तिकडून येते ते म्हणजे सदाशिव. अगं हे काय करतेस महिने, अगं 1-2 कपडे आहेत ते पण फाडून टाकणार आहेस. यावरती ती म्हणते आता आपल्याला कसली कमतरता आहे. आता तुम्ही बाहेर ऐकलं नाही आहेत का की काय बोलत होते सुभेदार की ते गोरगरिबांना कपडे वाटणार आहेत. जर ते गोरगरिबांना कपडे वाटणार आहेत तर मात्र आता आपण एक काम करायला काय हरकत आहे. आपण कुठचे श्रीमंत लागून गेलोय, आपण सुद्धा गोरगरीबच आहोत ना. मग जर का आपण गोरगरीब आहोत तर आता आपण सुद्धा कपडे फाडून नवीन त्यांच्याकडून कपडे घेऊया की. यावरती सदाशिव म्हणतो नाही नाही हे तर माझ्या लक्षात आलंच नाही ना. असं म्हटल्यावरती मग ती म्हणते अहो कसं आहे ना, 1 इंच द्यायचं आणि 5 इंच घ्यायचं हे तर आपला न्यायच आहे की. असं म्हटल्यावरती मग ती साडी फाडते. साडी फाडून आपल्या हाताला गुंडाळते आणि आता ही साडी कशी दाखवायची हे दाखवण्यासाठी सुभेदारांच्या घरात येते. ज्या वेळेला ती सुभेदारांच्या घरात येते त्यावेळेला आता इकडे ती पाणी मागते. पाणी मागून मुटकम फाटकी साडी आपल्या हाताने लपवते. सायली तिला पाणी देते आणि काय ग आई साडी का अशी हाताने धरून ठेवलेली आहेस असं म्हणायला लागते. पण त्याच वेळेला ती सांगते अगं काही नाही असं सहजच. सायली आता पाणी देते आणि त्यानंतर ती म्हणते आई तुझी साडी फाटले का आणि म्हणून तू ती लपवण्याचा प्रयत्न करतेयस का. असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच मैनावती सांगते नाही तसं काही नाही आहे. यावरती मग कल्पना म्हणते अहो हो की तुमची साडी फाटले का. यावरती सायली आता सांगायला लागते आई बाबा आपण तुम्हाला नवीन दिवाळीचे कपडे घेऊया. अर्जुन म्हणतो हो आपण ना शॉपिंगला जाऊया आणि तुमच्यासाठी नवीन कपडे घेऊया. यावरती सदाशिव म्हणतो नाही हो जावई बापू खरंच याची काही गरज नाही आहे. यावरती अर्जुन रागवण्याचं नाटक करतो. ठीक आहे नाही जायचं ना तर नाही घ्यायचं काही हरकत नाही आहे. यावरती सदाशिव म्हणतो नाही हो जावई बापू तुम्ही तर पूर्णपणे रागवला तो आमच्यावरती. नाही मला असं नव्हतं काही म्हणायचं. ठीक आहे तुम्ही म्हणताय ना तर जाऊ आपण दिवाळीची शॉपिंग करायला. असं म्हणत प्रियाचे ड्रामॅटिक आई बाबा आता इकडे प्रियासारखाच ड्रामा करत कसे पैसे उकळायचे कसे कपडे उकळायचे हे सगळं आता बरोबर शिकून आलेले असतात. आणि त्यानंतर मग ते आता अर्जुनसोबत शॉपिंगला जायला तयार होतात. अस्मिता म्हणायला लागते काका काकू अहो ठीक आहे ना तुम्ही सुद्धा शॉपिंगला जाणार आहात तर मी पण येते ना. त्यानिमित्ताने मला सुद्धा 4 कपडे मिळतील काय. अर्जुन म्हणतो तुझं तर काय नेहमीचंच आहे म्हणजे मला कळतच नाही आहे की तुला शॉपिंग किती शॉपिंग करायची असते असं काही मला समजतच नाही. अस्मिता म्हणते बघितलंच कसं मला बोलतोय ते. यावर्षी माझ्याकडे काही नवीन कपडे नाहीच आहेत. यावरती मग अर्जुन म्हणतो चालेल जायचं मग आपण शॉपिंगला. यावरती आता इकडे सायली म्हणते मला नाही वेळ आहे. आता सायली का रागावले अर्जुनला काहीच कळलेलं नाही आहे की आपण आता नक्की काय केलंय किंवा आपल्याकडून असं काय चुकलंय की ज्याच्यामुळे सायली आपल्यावरती रागावले. आणि शॉपिंगचं तर माझ्या लक्षात होतं त्यासाठी तू बायको रागवली होतीस का की शॉपिंगला नेलं नाही म्हणून. नाही पण असं तर तू करणार नाही आहेस की मी तुला शॉपिंगला नाही नेलं म्हणून तू रागावशील. मग तू का रागावलेस मला कळायलाच काही मार्ग नाही आहे. काय झालं असेल म्हणून आता अर्जुन इकडे सायलीच्या पाठीपाठी येतो आणि तिला विचारायला लागतो बोल ना बायको का रागावलेस तू काय नक्की घडलंय. यावरती सायली काही बोलायला तयार नसते. पण त्याच वेळेला प्रतापची एंट्री झालेली आहे. म्हणजे आता नागराजची एंट्री झाली आणि काय प्रताप शेठ यायचं का आम्ही. यावरती आता इकडे प्रताप म्हणतो अरे नागराज आज तू इकडे. यावरती मग आता कल्पना म्हणते नागराज भाऊजी आज कुठे तुम्हाला दिवस उजाडला. नागराज म्हणतो काय झालं बहिणी नाही यायचं आहे का आम्ही. यावरती मग आता लगेच असे सांगतात ताई नाही तुम्ही जनरली इकडे येत नाही आहे ना म्हणून आता मला असं वाटलं. यावरती तो म्हणतो काही नाही मी आपलं सहजच आलो होतो. तितक्यात प्रिया तिकडे येते आणि प्रिया आता टोटली घाबरलेली आहे कारण हा नागराज इकडे येऊन आता काय बॉम्ब फोडतोय किंवा हा नागराज आता इकडे आल्यावरती काय तमाशा करेल हे माहीत नसल्या कारणाने. त्यावरती मग आता प्रताप म्हणतो हे बघ हे सायलीचे आई बाबा. असं म्हटल्यावरती तो आता सांगायला लागतो काय तन्वीचे आई बाबा. असं म्हटल्यावर ते सगळे म्हणतात नाही असं काय बोलताय नागराज शेठ. यावरती नागराज म्हणतो नाही म्हणजे माझ्याकडून चुकून झालं सॉरी सायलीचे आई बाबा का नाही पण मी असं का म्हणालो माहिती आहे का की तन्वीचे आई बाबा. अहो बघा ना म्हणजे हिचं स्माईल आणि तन्वीचं स्माईल हे आता किती एक म्हणजे सेम वाटतं नाही का. म्हणजे तन्वी आणि सायलीच्या आईचं स्माईल कसं काय सेम असू शकतं. असं म्हणत मग आता तो सगळ्यांना मुद्दामच संभ्रमामध्ये टाकतो जेणेकरून आता इकडे सगळेजण त्या दृष्टीने विचार करायला लागतील. प्रिया इकडे चांगलीच गडबडलेली असते. या नागोबांनी पहिला डाव तर टाकलाय उगाच ह्या सगळ्यांना माझ्यावरती संशय येईल. यावरती कल्पना सांगायला लागते नाही हा नागराज भाऊजी आम्हाला नाही असं काही वाटत की ह्या दोघांचं स्माईल सेम आहे म्हणून. यावरती नागराज म्हणतो नाही ठीक आहे
तुम्हाला नसेल वाटत, पण मला जे वाटलं ना तेच मी तुम्हाला सांगितलं. कुठेतरी नागराजच्या बोलण्यामुळे बाकी सगळेजण हा विचार करायला लागतात की नक्की आता नागराजला काय म्हणायचं होतं किंवा नागराज शेठ काय म्हणत होते. आणि त्यानंतर तो आता सांगायला लागतो, ठीक आहे माझं काम झालेलं आहे, मी निघतो. अर्जुन म्हणतो, काम झालं आहे? यावरती तो म्हणतो, नाही शुभेच्छा द्यायचं दिवाळीच्या, तेच द्यायला तर मी आलो होतो ना. इकडे आता सदाशिव आणि आता मैनावती हे दोघं जण नागराजला नमस्कार करतात आणि त्याला दिवाळीच्या शुभेच्छा देतात. नागराज इकडे का आलाय, त्याचं काय काम होतं? साधारण हे सगळं प्रियाला एकटीला समजलेलं असतं. प्रियाला समजलेलं असतं की काहीतरी गडबड आहे. आणि त्यानंतर मग आता इकडे दोघं जण ज्या वेळेला प्रियाकडे पाहतात, म्हणजे त्यावेळेला मैनावती नागराजला म्हणायला लागते, नागराज म्हणजे तुम्ही ह्या तन्वीचे काका ना, पण तुमची ही पोरगी आहे ना नाही आवडली आम्हाला. असं म्हटल्यावरती आता इकडे ती सांगते की भारीच जरा अगोचर आहे. असं म्हणत आता इकडे मैनावती आपली नाराजी दर्शवते. इकडे प्रिया विचार करते, स्वतःच्याच आईवडिलांना आवडत नाही आहे मी, काय नक्की कर्म आहे माझं काय माहिती. नागराज म्हणतो, ठीक आहे चला तुम्ही तुमची दिवाळी एन्जॉय करा, मी आता निघतो. काय माझं काम झाले? नागराजचं काम मुळातच झालेलं असतं, ते म्हणजे प्रियाला इकडे आता चांगलंच तोंडावरती आपटणं. आणि प्रिया तोंडावरती आपटली. मग नागराज म्हणतो, चला मला निघायला पाहिजे, मला कामं आहेत ना. असं म्हणत नागराज तिकडून घाईघाईत निघायला लागतो. ज्या वेळेला आता इकडे नागराज निघतोय तोपर्यंत प्रिया आता फोनचं नाटक करते. हॅलो, हां आले हां, असं म्हणत प्रिया आता आपला फोन घेऊन बाहेर येते, जेणेकरून आपण फोनवरती बोलता बोलता बाहेर आलोय म्हणून कुणाला संशय येऊ नये. अर्जुनला मात्र आपण सायलीला कशाबद्दल म्हणजे काय तिच्या मनामध्ये आहे, आपण तिची कोणती इच्छा पूर्ण नाही केली हे सारखं असतं. बायको बोल ना, अगं शॉपिंगच्या नावावरती तू आता चिडलेली आहेस का? सांग ना मला काय झालंय नक्की, म्हणजे शॉपिंगमुळे तू असं करतेस का? काय गडबड आहे, तू बोलशील का? यावरती सायली काहीच बोलत नसते आणि ती आता गप्पच असते. आणि त्यामुळे आता इकडे अर्जुनला आपण सायली कशामुळे चिडले हे काहीच कळत नसतं. आणि तो आता विचार करत असतो, काय गोष्ट घडली असेल, काय आपल्याकडून चुकी झाली असेल, त्यामुळे सायली आपल्यावरती इतकी चिडले, काय विसरलोय. तोपर्यंत इकडे आता शॉपिंगसाठी मैनावती आणि आता त्याचबरोबर सदाशिवला घेऊन सायली आणि अर्जुन निघालेले आहेत. ज्या वेळेला हे चौघं बाहेर येत आहेत तोपर्यंत आता इकडे सांगायला लागतो नागराज, काय तू ते व्हिडिओ राहू दे ग प्रिया, आम्हाला त्या व्हिडिओची वगैरे धमकी देणं हे आता बंद कर. पण तुझ्या विरुद्ध जो काही बॉम्ब आता घरामध्ये फोडलेला आहे ना, त्या बॉम्बच्या विषयी बोल ना. यावरती आता इकडे प्रिया गडबडते आणि तितक्यात बॉम्ब हा विषय ऐकत मागून आता अर्जुन येतो. अर्जुन आल्यावरती लगेचच आता इकडे अर्जुन सांगायला लागतो, काय काका कसल्या बॉम्बबद्दल बोलताय तुम्ही? असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते, म्हणजे नागराज म्हणतो, अरे काही नाही, कसल्या बॉम्बबद्दल बोलणार मी, बॉम्ब वगैरे काही नाही आहे. अहो खरं सांगायचं तर आता म्हणजे नागराज शेठ तुम्हाला माहिती आहे का, दिवाळीचा बॉम्बबद्दल म्हणजे मी अरे अर्जुन दिवाळीच्या बॉम्बबद्दल मी फक्त बोलत होतो. असं म्हटल्यावरती आता इकडे तुम्ही कुठे चाललात? यावरती लगेचच सायली सांगते, काही नाही आहे, आम्ही जरा शॉपिंगसाठी चाललेलो आहोत. असं म्हटल्यावरती मग आता नागराज म्हणतो, अच्छा चला. तोपर्यंत इकडे आपल्याला दाखवलं जातं की महिपतच्या घरामध्ये समीरा शेखर म्हणून आता साक्षीने एंट्री केलेली आहे. आता ही समीरा शेखर नाव बदलून साक्षी पूर्णपणे घरात एंटर करते. त्यावेळेला महिपत नाटक करत सांगायला लागतो, अहो कुठे शिरताय ओ मॅडम, कुठे शिरताय ओ मॅडम. यावरती ती सांगते, काही नाही, मी समीरा शेखर. यावरती महिपत म्हणतो, कोण समीरा शेखर? यावरती ती सांगते, हीच माझी ओळख आहे. त्यावरती महिपत म्हणायला लागतो, हो का? अहो पण तुम्हाला पाहिल्यावरती मला न कुणाची तरी आठवण येते. यावरती ती म्हणते, आठवण येते? यावरती तो सांगतो, अहो हो ना, माझी पोरगी ना, माझ्या पोरीची आता इकडे आठवण येते. म्हणजे कसं सांगायचं तर आता तुमच्याच सारखी माझी पोरगी होती हो, म्हणजे काही झालं तरी तुमच्याच सारखी दिसायची, पण जेलमध्ये तिचं काम तमाम करण्यात आलं ना, म्हणूनच मला आता जरा वाईट वाटते. असं म्हटल्यावरती ती सांगते, अच्छा पण मी काही तुमची मुलगी नाही आहे, मी आहे समीरा शेखर. यावरती महिपत म्हणतो, हो तुम्ही कशी माझी मुलगी असाल ना, तुम्ही दिसताय हो तिच्यासारख्या, पण तुम्ही ती नाही आहात. असं म्हणत महिपत हसतोय आणि त्यांनी बरोबर साक्षीला बाहेर काढले. तिचा चेहरा म्हणजे ज्या बाईला मीनाला मारले तिचा चेहरा खराब करून त्यांनी आता साक्षीला बाहेर काढण्याचं काम केलेलं आहे. साक्षी आता आजाद आहे. पण आता प्रिया
अर्जुन, सायली या तिघांनाही संशय आलेला आहे की साक्षी जिवंत आहे, त्यामुळे तिघही जण हा शोध घेण्यासाठी उत्सुक आहेत. इकडे तोपर्यंत मैनावती आणि सदाशिवला कपडे घेऊन अर्जुन घरी आलाय आणि त्याने खूप सारे पैसे सायलीकडे दिलेत. सायली, आपल्याला अन्नपूर्णा ट्रस्टसाठी जायचं आहे ना, तर हे पैसे घे अन्नपूर्णा ट्रस्टच्या लोकांना कपडे घेण्यासाठी. पैसे आता सायलीच्या हवाली करून अर्जुनने तिला ठेवायला दिलेत आणि ज्या वेळेला ते पैसे ठेवायला दिलेत मैनावतीने ते पाहिलंय आणि आता मैनावती सांगते मी पण तुझ्या रूममध्ये येते आणि ती सायलीने सायली ज्या वेळेला पैसे ठेवण्यासाठी आत येते, मैनावती तिने चावी कुठे ठेवले किंवा आता पैसे कुठे ठेवलेत हे सगळं बघून घेते. ज्या वेळेला मैनावती हे बघते आणि सायली निघून गेल्यावरती मग मैनावती ती आता चावी काढते. चावी काढून पैसे घेण्याचा प्रयत्न करते, पण मैनावती हे सगळं करत असताना नेमका तिला अर्जुन पकडतो आणि अर्जुनला आता मैनावतीवरती चांगला संशय आलेला आहे. म्हणजे सायलीचे आईवडील असं काही करू शकतात यावरती कुणाचाही सहजासहजी विश्वास बसणार नसतो. पण ही गोष्ट आता घडल्यामुळे अर्जुनला खूप मोठा प्रेक्षकांनो धक्का बसलेला आहे. आता अर्जुन सगळ्यांच्या समोर हे सत्य आणू शकेल का, येणाऱ्या भागातच कळेल.